या बैठकीमध्ये काही निर्णय झाला तर ठीक, नाही झाला तर उद्याचा एक दिवस आम्ही देतो। परवाच्या दिवशी म्हणजे 14 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावरून एक चाक फिरून देणार नाही। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती ती खालावत झालेली सध्या या ठिकाणी बघा डॉक्टरची टीम सुद्धा पोहोचलेली आहे आणि त्याची तपासणी करत आहे। मात्र या आंदोलनाला जे आहे पाठिंबा देण्यासाठी व बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी या ठिकाणी आहेत। हो, काय सांगा, आजचा 5वा दिवस आहे, अजूनही सरकारला जाग आली नाही। सरकार जाणीवपूर्वक या आंदोलनाला दुर्लक्ष करायला लागलेलं आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही। 20 वर्ष ज्या माणसानं देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याबरोबर विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे, त्या माणसाला अशा पद्धतीची वागणूक देणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। एक आपला जीवाभावाचा सहकारी ज्यानं विधिमंडळात काम केले तो उपोषणाला बसतो, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन। आज 5वा दिवस आहे आणि ज्या पद्धतीनं सरकार ही परिस्थिती हाताळते ती अत्यंत चीड आणणार आहे आणि म्हणूनच आजच आम्ही आवाहन केलं आहे की सरकार अशा पद्धतीनं वागत असेल, याचा जर का शेतकऱ्यांना राग येत असेल तर हे महायुतीचे जे मंत्री आहेत, जे पोलिसांचा ताफा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मिरवत फिरत आहेत, त्यांच्या सभेत घुसवा, त्यांना जाब विचारा, वेळ प्रसंगी त्यांची गळपट धरा। ज्या पद्धतीने सरकार जर आमच्याबरोबर दुष्टपणानं वागत असेल तर आपल्यालाही त्यांच्यावर त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल। आम्ही आज ऑनलाईन बैठक आहे असं मी ऐकलं, या बैठकीमध्ये काही निर्णय झाला तर ठीक, नाही झाला तर उद्याचा एक दिवस आम्ही देतो। परवाच्या दिवशी म्हणजे 14 जूनला सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या एकाही रस्त्यावरून एक चाक फिरून देणार नाही। ज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, त्या सामाजिक संघटना असो, शेतकरी संघटना असो, राजकीय पक्ष असो, विरोधी पक्ष असो किंवा शेतकरी, दिव्यांग, या सगळ्यांनी सरकार जर आपल्याशी असं वागत असेल, त्याचा जर का राग येत असेल तर रस्त्यावर उतरा, एवढंच मी आव्हान या निमित्तानं करेन। हे होते राजू शेट्टी। जर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही तर रस्त्यावरून एकही चाक फिरणार नाही असा जो इशारा आहे राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे।